भारतीय संस्कृतीत दिवा लावण्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. दिवा हा केवळ प्रकाशाचे प्रतीक नसून ज्ञान, समृद्धी, सकारात्मकता आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. रोज सकाळी आणि संध्याकाळी आपण घराच्या देवघरात आणि तुळशीजवळ दिवा लावतो. दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये प्रसन्नता येते. अनेकदा आपण नकळत किंवा माहितीच्या अभावामुळे दिवा लावताना छोट्या छोट्या चुका करत असतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दिव्याचे पूर्ण फळ मिळत नाही आणि काही वेळेला वास्तुदोषही निर्माण होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि योग्य पद्धत कोणती आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा. अनेकदा घरात जुना तुटलेला धातूचा दिवा असतो. आपण असा विचार करतो की तुटलेला दिवा लावल्याने काही होत नाही, परंतु पूजेमध्ये कधीही तुटलेला, तडे गेलेला दिवा वापरू नये. वास्तुशास्त्रात तुटलेल्या वस्तू पूजेत वापरणे अशुभ मानले जाते. असा दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनहानी होऊ शकते. त्यामुळे नेहमी स्वच्छ केलेला आणि अखंड दिवाच पूजेत लावावा. घरात अनेक दिवे लावायचे असल्यास किंवा आरती करताना आपण अनेकदा पेटलेल्या दिव्यानेच दुसरा दिवा पेटवतो, परंतु एका दिव्याने दुसरा दिवा कधीही पेटवू नये. कारण एका दिव्यावरून दुसरा दिवा पेटवल्याने पहिल्या दिव्याची पवित्रता आणि ऊर्जा कमी होते. असे केल्याने घरात आजारपण, दारिद्र्य येऊ शकते. प्रत्येक दिवा पेटवण्यासाठी वेगळी काडी वापरावी. देवघरात दिवा लावताना दिव्याची दिशा ठरवणे देखील खूप महत्त्वाचे असते. दिवा लावताना तो कोणत्या दिशेला तोंड करून ठेवला आहे याला खूप महत्त्व आहे. दक्षिण दिशेला तोंड करून रोजचा दिवा कधीही लावू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. पितृपक्षात किंवा यमदीपशिवाय इतर वेळी दक्षिण दिशेकडे दिव्याची ज्योत ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि धनहानी होते. पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशा या दिवा लावण्यासाठी योग्य दिशा मानल्या जातात. अनेक वेळा आपण दिवा थेट जमिनीवर ठेवतो, परंतु दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. दिव्याची स्थापना करताना खाली अक्षता, फुले, लाकडी पाट किंवा एखादी छोटी डिश आसन म्हणून ठेवावी. दिवा हे देवाचे प्रतीक असल्याने त्याला योग्य आसन देणे गरजेचे असते. दिव्याला कधीही तोंडाने फुंकर मारून दिवा विझवू नये. दिवा स्वतःहून शांत होऊ द्यावा. जर दिवा शांत करायचा असेल तर फुलाने किंवा दिव्याच्या वातीवर थोडे तूप टाकून हळूवार शांत दिवा विझवावा. तोंडातून निघणारी हवा अशुद्ध मानली जाते, त्यामुळे फुंक मारणे अशुभ मानले जाते. अनेक दिवस दिव्याची स्वच्छता न करता त्यातच तेल घालून तो पेटवणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे काजळी साचलेला किंवा तेलकट अस्वच्छ दिवा वापरणे टाळावे. दिवा हा तेजाचे प्रतीक आहे. अस्वच्छ दिव्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. रोज नियमितपणे धातूचा दिवा किंवा पितळ, तांबे, चांदी कोणताही दिवा पितांबरी किंवा लिंबू रसाने स्वच्छ धुवूनच वापरावा. मातीचा दिवा वापरत असाल तर तो दर काही दिवसांनी बदलावा. दिवा लावण्याची एक वेळ ठरलेली असते. दुपारी किंवा उशिरा दिवा लावणे टाळावे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास 6 ते 7:30च्या दरम्यान दिवा लावणे सर्वोत्तम मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.